काहींच्या काळात, काँग्रेसच्या काळात, नेहरूंच्या काळात, काय नेहरूंच्या काळात, काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला हिंसात्मक बनवताय. छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय गरड भात तूप खाऊन त्यांचे मावळे रडत होते, मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजारावर पेशवे. त्याच्या युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. गरड भात तूप पोळी खाऊन, तिखंड पोळी खाऊन नाही युद्ध लढताय. तुम्ही महाराष्ट्राला संत आम्हाला कसं वाटतं, देवेंद्र फडणवीस हे सत्य मागे घ्या. तुम्ही मराठी माणसांची संस्कार आणि संस्कृती खतम करताय. स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्य दिनी मांसाहार तुम्ही नका खाऊ ना, तर तुम्ही लपून खाताय ना सगळे. आपण सगळे लपून खाता, मग लोकांसाठी बंदी का लागते? प्रत्येक प्रकारची बंदी लागली का? बंदी बंदी, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. हा देश आहे की बंदिशाळा आहे? हा महाराष्ट्र आहे की बंदिशाळा? बंदिराष्ट्र. या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र करून राऊतसाहेब, दोन प्रतिक्रिया उमटत आहेत सरकारमध्ये. अजित पवार म्हणतायत की अशा पद्धतीनं मांस विक्री बंद करणं योग्य नाही, हे अजित पवारांचं मत आहे. दुसऱ्या बाजूला सरकारमधले भाजपा त्यांचे नेते असं म्हणतात की हा निर्णय काँग्रेसच्या राज्यातील जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा झाला होता, आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाही शरद पवार निघत होता. जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ जोडला? शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का? सांगा ना तुम्ही. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे, त्याच्या आधी पवार साहेब. तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय? तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का? शरद पवारच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहित नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तुम्हाला आश्चर्य. असं काही घडलेलं नाही. हे स्वतः 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजय दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे. पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे. तिथं तुम्ही बघा, तुम्ही त्या श्रीखंडपुरीच्या पार्ट्या, तुम्ही ज्या पुरणपोळ्या, जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आला, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय. मला माहिती आहे, मी तिथे होतो. नंतर जे सरकार फडणवीसांचं तेव्हा तिला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीनं बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा टिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय. 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात, आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला. हे पण तुम्हाला मी सांगतो, तिकडली ती एक परंपरा आहे. तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात, आणि कापल्यावर प्रसाद मिळून त्याचा मांसाहार करावा. अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगताय की शाकाहारी व्हा, स्वातंत्र्य दिनी. परत सांगतो की स्वतंत्रशाही बंद. ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला काही हरकत नाही असं काँग्रेसचे नेते मला माहिती नाही. हा काय नवीन नाट्य आम्हाला तुम्ही देत नाही आहात. आमची चर्चा होत असते, झालेली आहे. अनेकदा आम्ही एकमेकांना भेटत असतो काँग्रेसचे नेते, त्या संवादात. तुम्ही भूतानराव शब्द वापरला, त्यावर अजित पवारांचं एक असं विधान आहे की ते असं म्हणतात की मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक मार्केटमध्ये फिरतात, मात्र हे सर्व बकवास आहे. असे काही लोक मतदान वाढवून देण्यासाठी बारामतीमध्ये पोलिसांच्या गाडीतून पैसे वाढतात. काही लोक पोलिसांच्या गाडीतून सरकारी यंत्रणा वापरून पैसे वाढतात. बँका रात्री 2 वाजेपर्यंत उड्या ठेवतात. मग ती निवडणूक साखर कारखान्याची असो, लोकसभेची असो, विधानसभेची असो. आणि काही लोक अशा प्रकारे चर्चा करतात. सगळ्यात बकवास आहे लोकशाहीमध्ये, सगळ्यात जास्त बकवास हे बारामतीचा. बोला, काय उत्तर आहे?
साहेब आणखी एक आहे की सरकारमधली धुसफूस ही या ना त्या कारणाने बाहेर येत असते. काल मंत्रिमंडळाची बैठक होती. पालकमंत्री पदाबाबतीत जे काही सध्या सुरू आहे, काल बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते आणि भारत गोगावले तर दिल्लीच्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत. या कटकटी होतच राहणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्याने गरज दुर्लक्ष आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालवा अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या वरिष्ठांकडून पक्क्या. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की मिस्टर एकनाथ शिंदे अमित शहाना भेटून पालकमंत्री पदाबाबत ठिकाणी राहत होते. बरोबर ते म्हणाले की देशाच्या गृहमंत्री पालकमंत्री ठरवा. मुख्यमंत्र्यांचा अधिकार पालकमंत्री पदासाठी देशाच्या गृहमंत्री अनेक काळ तर तुम्ही हा विषय महाराष्ट्रात आणि सीएम साहेबांना आमचं सांगितलेलं आहे दुर्लक्ष काय गांभीर्याने घेऊन बघू पुढे काय करायचं. त्यातल्या एकी सबक होता ना धनंजय मुंडे 5 महिने झाले. ठीक आहे. खरंच एक विषय असा आहे की भले तो विषय समुदायांचा जरी असला, आज हायकोर्ट त्यावर काही सुनावणी आहे, वातावरण तापलेलं आहे. जैन समाज आश्रमात अगदी हिंसेची भाषा केली जाते. तशात आज मराठी युनिव्हर्सिटीची मोर्चा काढते आणि सामनाचा त्या दिवशी म्हणजे आमच्या विकास माणसं जगवायची कबूतर कुत्री मांजरं जगवायची हा विचार इथं दयावाल्यांनी केला. या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात. रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात. तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं माणसांचं. बाकी हे श्रीमंतांचे खेळ असतात. तर मराठा मोर्चामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कट असल्याचा आरोप जरांगे पाटील करतात. मात्र आंदोलनात ते ठाम आहेत मुंबईत येण्यासाठी. ठीक आहे, लोकशाहीला त्यांना दिलेला अधिकार आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो. मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाही. उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे जरांगे पाटील यांना संताप आला असेल तर ती योग्य आहे. एकच आहे की बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यंगचित्र साप्ताहिकातून आपली परखड भूमिका मतं मांडली, त्या मांडलीचा आज वर्धापन दिन साजरा होतोय. त्याविषयी काय सांगाल? आज कार्यक्रमही होतोय वर्धापन दिनानिमित्त. तुमच्या समोर जे संजयराव दुबे आहे ते त्या मार्मिकचं प्रोडक्ट उत्पादन. आम्ही सगळे मार्मिक स्कूलचे विद्यार्थी